माझं नाव पंकज सरियम. मी वर्धेवरनं न्यू फेस मॅक्सिलोफेशियल क्लिनिक मुंबई इथे आलेलो आहे परीत लदानी सरांकडे. ॲक्च्युली जर्नी म्हणण्यापेक्षा एक प्रॉब्लेम आमच्यामध्ये असं झालेला होता बाळामध्ये की त्याला युनिलॅटरल राईट क्लिप आणि पॅलेट हा दोन्ही पण प्रॉब्लेम तिला आलेले. ॲक्च्युली हा प्रॉब्लेम आम्हाला सोनोग्राफीमध्ये अगोदर 7व्या महिन्याचा सोनोग्राफीमध्ये डिटेक्ट झालेला. त्या केसमध्ये थोडंसं आम्ही नर्वस होतो की हा प्रॉब्लेम कसा का राहणार आहे, कसं माझं बाळ वगैरे कसं दिसेल. थोडंसं म्हणजे कॉम्प्लिकेशन म्हणण्यापेक्षा की आम्ही थोडंसं डिस्टर्ब झाल्यासारखं होतो, कारण की घरी जे माझ्या रिलेटिव्हमध्ये कुणाला नाही आहे किंवा माझ्या मिसेसच्या रिलेटिव्हमध्ये कुणाला कुठलाही काही प्रॉब्लेम नव्हता. ॲक्च्युली हा बाळामध्ये दिसला, त्याच्यामुळे थोडंसं नर्वसनेस वगैरे होतंच. त्याच्यानंतर मग जशी ही झाली, तिचा जन्म झाला, त्या केसमध्ये मग आम्ही बघितलं की आहे क्लेफ्ट वगैरे आहे. ॲक्च्युली आम्ही देवाकडे हेच प्रार्थना करत होतो की हा प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे, पण जे सोनोग्राफीमध्ये जसं सांगितलेलं होतं त्याचप्रमाणे हा प्रॉब्लेम आलाच. त्यानंतर मग व्हिडिओज वगैरे सर्च करणं किंवा याच्याबद्दल एक इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं ह्या गोष्टी आम्ही सतत चालू ठेवल्या होत्या. तर असं सर्च करता बरेचसे ऑप्शन्स आम्हाला इंटरनेटवर सोशल मीडियावर वगैरे माहिती पडले. याच्यानंतर मग आम्ही थोडं कन्फ्युजन होतं की कुठल्या डॉक्टरांकडे जायचं, याची प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायची, याच्याबद्दल थोडासा डाऊटफुलच होतो. बरेच व्हिडिओ बघितल्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की परीत सरांचे व्हिडिओज बघितले, एक नाही भरपूरसे व्हिडिओज बघितले. त्याच्यानंतर वाटलं की नाही करायची आहे तर परीत सरांकडे जायचं, कारण की रिझल्ट खूप चांगला होता. म्हणजे जे बघितले होते, म्हणजे कदाचित आपण एक व्हिडिओ बघितल्यानंतर थोडं त्या माणसावर आपण ट्रस्ट नाही करू शकत, पण यांचे खूप सारे व्हिडिओज असे होते ज्याच्यामध्ये असं वाटलं की कुठल्याही प्रकारचं म्हणजे क्लेफ्ट बद्दल वगैरे बाळामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम वगैरे असा काही दिसला नाही. बाळ व्यवस्थित वाटलं. त्यानंतर मग आम्ही डिसिजन घेतला की परीत सरांकडे जायचं, सर्जरी करायची, जे काही करायचं. आणि मग इथे आलो. 5 तारखेला माझ्या बाळाची सर्जरी झाली. त्यानंतर मग 2 ते 3 दिवसानंतर फॉलोअपला इथे आलेलो, तेव्हा बघितलं तर खरं एक सॅटिस्फॅक्शन होतं. त्याच्यानंतर आज बाळाचे सुचर रिमूव्हल झाले आणि त्याच्यामध्ये पण असं वाटतंय की खरंच इथे आल्यानंतर आम्हाला जो प्रतिसाद यांच्याकडनं मिळाला तो खरंच चांगला होता आणि बाळाची सर्जरी एकदम उत्तमपणे झालेली आहे. जे आमच्यासाठी एक आनंदाचं वातावरण आता सध्या तरी घरामध्ये झालेलं आहे की हा जो प्रॉब्लेम होता थोडासा आपण एक ओव्हरकम केला. त्याच्यानंतर समोरची वाटचाल आहे, पॅलेट आहे, हे आहे. आता त्याच्यासाठी पण एक म्हणजे मनातून इच्छा आहे की सरांकडे जायचं, सरांकडूनच पुन्हा जी काही याची ट्रीटमेंट वगैरे आहे बाळाची पुन्हा ट्रीटमेंट परीत सरांकडनं कम्प्लीट करून टाकायची.